अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळालेत. सहयोग निवासस्थानातील समोर आलेल्या या व्हिडिओत पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगताना दिसतात. यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवार देखील पाहायला मिळालेत. शरद पवार आपल्या दोनही नातवांना बाजूला बसून समजावतात, तर रोहित पवार आणि पार्थ पवार हे दोघेही शरद पवारांचं बोलणं शांतपणे समजून घेतात. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पवार कुटुंबातील पुढच्या पिढीमध्ये समन्वय साधण्याचं काम स्वतः शरद पवार करतात. यातून एक आजोबा आणि कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार नातवांच्या पाठीशी उभे असल्याचं चित्र पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीनंतर शनिवारी झालेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार आता भाजपनेच बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे, तर अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. एका एक्झिट पोलनुसार या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप 263 जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर शिंदे सेना 156 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 118 जागा जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसून येण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेला 48, मनसेला 6, काँग्रेसला 61 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार समोर आली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेतलंय. त्यामुळे मंगळवारी 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील आणि काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. आज संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिन उत्सव सोहळ्यानिमित्त बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळते. यानिमित्त राज्यासह परराज्यातून 700च्या वर दिंड्या व 3 लाख भाविक शेगावात दाखल झालेत. हा उत्सव भाविक भजन कीर्तन करत मोठ्या श्रद्धेने गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करत असतात. गणगण गणात बोतेचा गजर, अभिषेक, पालखी मंत्रघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमून गेलेले आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतात. राज्यातील काही भागात ऊन, थंडी आणि पाऊस अशी संमिश्र परिस्थिती पाहायला मिळते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज दिवसभर तापमानात चढ उतार बघायला मिळेल. यासोबतच काही भागात ढगाळ वातावरण असेल. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट झाली आहे. शहरासह उपनगरातील किमान तापमानात अर्धा ते 1 अंशाने घट झाल्याने पहाटे आणि रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा वाढलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. 6 महिन्यांच्या आतच पोटनिवडणुका घेणे बंधनकारक असल्याने येत्या एप्रिल-मे महिन्यात मतदारांसाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. पण दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणीही केली जाते. हरियाणाच्या सूरजकुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमध्ये पाळणा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जत्रेमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोकांची धावपळ सुरू झाली होती. या घटनेदरम्यान पोलीस अधिकारी जगदीप प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. बचाव कार्य करत असताना पाळण्याचा एक तुकडा त्यांच्या डोक्याला लागला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यातच मृत्यू झाला, तर त्यांच्यासह 13 जण देखील या घटनेमध्ये जखमी झालेत. अमेरिकेने 4 वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन थांबवण्याच्या दृष्टीने करावयाच्या करासाठी जूनपर्यंतची मुदत दिली असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. ही मुदत पाळली गेली नाही तर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव वाढवेल असंही झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय. उन्हाळ्यापूर्वी दोन्ही देशांनी करार करून एक ठोस भूमिकेवर सहमती केली पाहिजे असं अमेरिकेला वाटतं. मात्र असं घडलं नाही तर दोन्ही देशांवर अमेरिका दबाव वाढवेल अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. रशियातील बर्कोस्थानची राजधानी असलेल्या उफा शहरातील एका स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये 4 भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका अल्पवयीन मुलाने हॉस्टेलमध्ये घुसून हा हल्ला केला. यात 4 भारतीय विद्यार्थ्यांसह काही जण जखमी झालेत. भारतीय दूतावासाने शनिवारी रात्री या घटनेला दुजोरा दिला, तसेच जखमींची सर्वतोपरी मदत केली जाईल असंही सांगितलंय. भारताने मोठा संघर्ष करत अमेरिकेवर विजय मिळवून T20 विश्वचषक 2026ची सुरुवात विजयाने केली आहे. भारताच्या या विजयाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हिरो ठरला.
सूर्याने या सामन्यात नाबाद 86 धावांची खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या गाठून दिली आहे. यासह सूर्यकुमार यादवने T20 इतिहासात मोठा पराक्रम केलाय. त्याने या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी करून भारताला 9 बाद 161 अशी आव्हानात्मक संख्या गाठून दिली. याबाबत त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला असून T20 इतिहासात विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक वेळेस सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. सूर्याने 105 T20 सामन्यांमध्ये 17 सामनावीर पुरस्कार मिळवलाय.